गणपती बाप्पा मोरया. आज आपण आलेलो आहोत रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनासाठी. कोणतंही शुभ काम करायचं असेल तर प्रथम वंदना ही गणपती बाप्पाला द्यावी लागते, हे सर्वांनाच माहिती आहे, बरोबर. त्याच कामासाठी आपण सुंदर दर्शन घेण्यासाठी महागणपतीला आलेलो आहोत. वेळेअभावी आपल्याला पास घ्यावा लागला आणि पास घेऊन आपल्याला दर्शन पटकन घेता आलं. माझी मम्मा कायम बोलते, कुठेही गेले की कळसाचं दर्शन घ्यावं, जेणेकरून आपण ज्या मंदिरात जातो त्या मंदिराचं दर्शन आपल्याला होतं पूर्णतः. मंदिराच्या बाजूलाच उजव्या साईडला महादेवाचं मंदिर आहे बरं का, नक्की तिथे जा. पौराणिक काळातील ही पिंड आहे, पण आजूबाजूला मधमाशीचा माशा असल्याने थोडंसं जपून मंदिरात दर्शन घ्यावे. जी श्रद्धा असेल तर कोणतीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. अशीच सेम पण दुसरी एक पिंड जी जलकुंडाच्या बाजूला आहे, तिथे सुद्धा नक्की दर्शन घ्या. आणि हा आहे जलकुंड. तो पण सेफ्टीसाठी एकदम त्यांनी पॅक अगदी व्यवस्थित केला आहे बरं का. हे आहे ध्यान करण्याचे ठिकाण, ज्याला ध्यान मंदिर बोललं जातं, जिथे आपण ध्यान करू शकतो, नामस्मरण करू शकतो आपल्या गणपती बाप्पाचं किंवा आपल्या कुठल्याही आराध्य दैवताचं. इथे अष्टविनायकांची प्रत्येक रूपं दाखवलेली आहेत. अष्टविनायकाचं दर्शन करायचं आहे, त्यासाठी मार्ग कसा निवडायचा, कोणत्या मार्गातून आपण लवकर जाऊ शकतो किंवा किती दिवसांचा प्रवास असेल ह्याचा अंदाज बांधण्यासाठी यांनी मस्त असा मॅपचं इन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण गेलेलो आहो तिथूनच बाहेर जाण्याचा मार्ग जो बागेमधून जातो आपल्याला बघायला मिळाला झेब्रा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर शांत सुंदर असं वातावरण बघायला मिळालं. स्वच्छता अप्रतिम होती. आमच्याबरोबर एक नारायणी नावाची टीमसुद्धा होती बरं का, जी माझ्या पाठी होती. माझी टीमसुद्धा पाठी आहे, पण मी आणि वृंदा पुढे आलेलो आहोत. हे सुंदर असं कमळाचं तळ, पण त्यात एकही कमळ नाही आहे. बरेच प्राणी आपल्याला गार्डनमध्ये बघायला मिळतात. याच्यानंतर पुढे आम्ही काय बघितलं ते आता सांगतो. चला आमच्यासोबत, चला चला चला. वाघ बघितला, वृंदा एकदम खुश. त्याच्यानंतर सुंदर असा बैलजोडा बघितला बरं का, आणि त्याच्या बाजूला होतं गोमाता. दाखवते, एक मिनिट. येस, सुंदर बैलजोडा. असं वाटत होतं की खरोखरच तिथे 2 बैल उभे आहेत, आपली गाई उभी आहे वासरासोबत. कसा वाटला आमचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.